आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला विठ्ठल मंदिर गाभाऱ्यातून विठ्ठलाचं एक्सक्लुझिव्ह दर्शन आयबीएन लोकमतच्या दर्शकांसाठी। जनलोकांचा पांडुरंग, जनलोकांचा सगा सोयरा, पंढरपूरमध्ये लाखो वारकऱ्यांचा विठू नामाचा गजर। विठ्ठल मंदिर परिसरात 82 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सगळ्या हालचालींवर नजर, मंदिरात तयार केलं खास कंट्रोल रूम। विठोबाच्या पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांना लागतायत 24 तास, तर मुखदर्शनासाठी भाविकांना थांबावं लागतंय 5 ते 6 तास रांगेत। आज मध्यरात्री मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आषाढी एकादशीची शासकीय महापूजा। आणि आषाढी वारीसाठी रेल्वेच्या 126 पंढरपूर स्पेशल ट्रेन्स, 2.25 लाखांपेक्षा जास्त प्रवासी रेल्वेने प्रवास करतील असा अंदाज। नमस्कार, मी सुप्रिया। भेटीलागी जिवाई आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत। आज खरं तर दोन्ही पालख्या म्हणजे खरं तर आज सगळ्याच पालख्या पंढरपुरामध्ये दाखल होत आहेत। तुकारामांची पालखी आणि त्या बरोबरीने ज्ञानेश्वरांची पालखी देखील पंढरपुरामध्ये दाखल होणार आहे। आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला थेट विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्याचं आपण हे दर्शन पाहू शकतोय। आपण हे विठ्ठलाचं एक्सक्लुझिव्ह दर्शन आता फक्त आयबीएन लोकमतवर पाहू शकतोय। विठूचं हे सावळं रूप पाहण्यासाठी सर्वच वारकरी आणि सर्व भाविक अगदीच आतुर झालेले आहेत। सध्या विठ्ठल मंदिरामध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे, तर 82 सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावण्यात आलेले आहेत। कोणतेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पूर्वतयारी पूर्णपणे करण्यात आलेली आहे। उद्या आषाढी एकादशी आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी संपूर्ण परिसरामध्ये करडी नजर ठेवली आहे। त्या अनुषंगाने 82 सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावण्यात आलेले आहेत। आणि आता आपण पाहू शकतोय विठुरायाचं हे सावळं रूप, गोजीरवाणं रूप आता आपण पाहू शकतोय। सर्वच लाखोनी वारकरी आता पंढरपुरामध्ये दाखल झालेले आहेत। विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठलाच्या गजरानं पूर्ण विठ्ठल मंदिर परिसर आणि पंढरपूर दुमदुमून गेलेला आहे। आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला थेट विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यातून विठ्ठलाचं सावळं सुंदर रूप आम्ही तुम्हाला आता दाखवतोय। थेट गाभाऱ्यातून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजेंद्र हुंजे यांनी। आता उभा आहे विठ्ठल मंदिराच्या मुख्य सभा मंडपामध्ये, जिथे तुम्ही पाठीमागे बघू शकता आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशीचं विठोबाचं हे सावळं रूप जे दशमीच्या दिवशीच आहे। उद्या पहाटे महापूजा झाल्यानंतर आषाढी एकादशीच्या दिवशी सावळं गोजिरे हे रूप विठोबाचं उद्या पाहायला आपल्याला प्रत्येकाला मिळेल याची डोळा। पण आता जो काही 5.5-6 लाख भाविक इथे वारकरी दाखल झालेले आहेत पंढरपुरात, ते दर्शन घ्यायला त्यांना किमान 24 तास लागतात। परस्पर्श दर्शनासाठी 24 तास लागतात आणि मुखदर्शनासाठी साधारणतः 18 ते 14 तास साधारण हा अंदाज यायला लागतोय मुखदर्शनाला, आणि पदस्पर्श दर्शनाला 24 तास लागत आहेत। ज्या प्रकारे भाविक दर्शन घेऊन बाहेर पडताना आपण पाहतोय आता विठ्ठल मंदिरामध्ये, या विठोबाकडे पाहिल्यानंतर एकच वाटतं की रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, हेच भाव या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळतात। आणि या सगळ्या पद्धतीने आपण बघतोय की गाभाऱ्यामध्ये इथे गरुड खांबाच्या इथे भाविक पुन्हा एकदा विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर मोठ्या आनंदाने इथे बाहेर पडतात। आणि साधारणतः एका मिनिटाला 7 भाविक विठोबाचं पदस्पर्श दर्शन घेऊन बाहेर पडतायत। मोठ्या प्रमाणात गर्दी इथे झालेली दिसते। आणि सगळ्यात पहिली दृश्य आषाढी एकादशीच्या आधी, आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर या सावळ्या विठुरायाची दृश्य आयबीएन लोकमतच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। म्हणून पुन्हा एकदा मला असं वाटतं की रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी। निखिल करंदीकरसह राजेंद्र हुंजे, आयबीएन लोकमत, पंढरपूर विठ्ठल मंदिर। आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर आलेल्या लाखो भाविकांवर सुरक्षेच्या दृष्टीनं करडी नजर ठेवण्यासाठी मंदिर व्यवस्थापनानं 82 सीसीटीव्ही कॅमेरे मंदिर परिसर, दर्शन मंडप, पत्राशेड या सर्व परिसरांमध्ये लावलेत। या सीसीटीव्हींचं कशा पद्धतीनं काम चालतंय याचाच आढावा घेतलाय आमचे पंढरपूरचे प्रतिनिधी सुनील उमरे यांनी। आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी 10 ते 12 लाख भाविकांची उपस्थिती असते आणि या सगळ्या भाविकांवरती लक्ष ठेवणं प्रशासनाला शक्य होत नाही। म्हणून मंदिर समितीनं
या ठिकाणी 82 कॅमेरे लावलेले आहेत आणि या CCTVच्या माध्यमातून मंदिर आणि मंदिर परिसरामध्ये लक्ष ठेवलं जाते, अगदी बारकाईनं लक्ष ठेवले जाते. आपण पाहत आहोत की दर्शन बारी असेल, पत्राशेड असेल, पश्चिम द्वार असेल, महाद्वार असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी असे CCTV कॅमेरे लावलेले आहेत आणि या सगळ्या CCTVच्या माध्यमातून अतिशय बारकाईनं लक्ष ठेवलेलं आहे आणि विठ्ठल मंदिरामध्ये त्याची कंट्रोल रूम केली आहे आणि या कंट्रोल रूममध्ये एक अधिकारी आणि एक कर्मचारी असा तैनात केलेला आहे आणि ते सगळ्या बारीकाईने या सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवतात. अशा पद्धतीने या सगळ्या कामकाजाचं नियोजन चालतंय हे आपण आता जाणून घेऊया. माझ्यासोबत कंट्रोल रूमचे या ठिकाणचे व्यवस्थापक आहेत. कशा पद्धतीचं कामकाज चालतं? आता आषाढी यात्रा 2016साठी आम्ही भरपूर तयारी केलेली आहे. त्यासाठी आमचे मंदिर समितीचे 51 कॅमेरे आहेत सध्या चालू आणि जादा यात्रा कालावधीसाठी आम्ही 31 कॅमेरे जादा बसवलेले, जेणेकरून पत्रा शेड, दर्शन रांग तसेच गाभारा, दर्शन मंडप ह्या ठिकाणी कॅमेरे जादा वाढवलेले आहेत आम्ही. तसेच इथून आम्ही सगळं दर्शन रांगेचं कंट्रोल इथून केलं जातं, जेणेकरून दर्शन रांगेत अंतर जर पडलं तर इथून सांगितलं जातं. तसेच आमची कमांडो जादा वाढवले आहेत आम्ही आणि तसेच 80 ते 90 वॉकीटाकी आम्ही दिले आहेत प्रत्येक विभागाला. इथून प्रत्येक ठिकाणी कुठं काय अडचण आली तर इथून जेणेकरून लगेच त्यांना सांगितलं जातं की कुठं काय अडचण आली लगेच जावा. भाविक जे येत आहेत दर्शनासाठी, तर मंदिर आणि मंदिर परिसरामध्ये जे दर्शन रांग आहे ते त्यामध्ये प्रत्येक भाविकाला वेळेत दर्शन मिळावं आणि या CCTVच्या माध्यमातून कोणतीही इमर्जन्सी जर आली तर तिथे वेळेत मदत पोचावी यासाठी या कंट्रोल रूमचा वापर केला जात आहे. आपण पाहिलं की मंदिर परिसर, विठ्ठल मंदिर, मंदिराचा गाभारा या सगळ्या गोष्टींवरती वारकऱ्यांवरती बारीक नजर मंदिर प्रशासनाने ठेवलेली आहे आणि या माध्यमातून केवळ सुरक्षा व्यवस्थाच नाही तर आपत्कालीन परिस्थिती देखील या सगळ्या CCTVचा उपयोग होतोय. कॅमेरामन निखिलसह सुनील उमरे, IBN लोकमत, विठ्ठल मंदिर, पंढरपूर. विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शन रांगेमध्ये भाविकांची मोठ्या संख्येनं गर्दी झाली असून दर्शनाची रांग ही मंदिरापासून 6 किलोमीटरपर्यंत पोहोचली आहे. या दर्शन रांगेमध्ये 1 लाखांहून अधिक भाविक श्री विठ्ठलाचं पददर्शन घेण्यासाठी उभे आहेत. या भाविकांना तब्बल 24 तास या दर्शनासाठी लागतात. तर विठू रखुमाईचं दर्शन घेऊन मंदिरातून बाहेर पडलेल्या वारकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे पंढरपूरचे प्रतिनिधी सुनील उमरे यांनी. मी आता उभा आहे श्री विठ्ठल मंदिराच्या पश्चिम द्वारमध्ये आणि या ठिकाणून आपण पाहत आहोत की विठ्ठलाचं पदस्पर्श दर्शन करून लोक बाहेर पडतायत. अत्यंत प्रसन्न मनाने, अत्यंत आनंदाने बाहेर पडतायत. माझ्यासोबत काही वारकरी भाविक आहेत. माऊली, कुठून आलात? आम्ही धुळ्याहून आलो. धुळ्याहून आले. केव्हा दर्शन रांगेत उभं राहिलं? काल गोकुळपुरामधून 4 वाजता लागलो आम्ही. 4 वाजता. ते रात्रभर आता म्हणजे फक्त 10 मिनिटं पहिले आमचं दर्शन झालं जेवायचं. काय वाटलं, कसं वाटलं दर्शन? एकदम समाधान. जे आम्ही 2-3 दिवसापासून थकलो होतो ना, मूर्तीला स्पर्श झाल्यावर आम्हाला असं वाटलं की एकदम फ्रेश झालो बुवा. मावशी, दर्शन घेतलं का? केव्हा उभारले होते? काल 8 वाजता रात्री. रात्री 8 वाजता उभारले होते. गोपाळ काल्यापासून आले. पाय थकलेत का? आता थकणारच होते. काय वाटलं आता दर्शन घेऊन? काही नाही, नादर वाटलं. चांगलं वाटलं दर्शन घेऊन, आनंद वाटला, थकवा दूर झाला. माऊली, तुम्ही केव्हा? काल 3 वाजता दर्शनाला लागलो. पद्धतशीर दर्शन झालं. चेहऱ्यावरती हास्य आहे, थकला नाही? नाही थकलोत ना. दर्शन चांगलं झालं म्हणून थकायचं संबंधच नाही आला. मावशी, काय काय सांगू मला? चांगलं बेस्ट झालं. चांगलं दर्शन झालं. तुमचं? चांगलं झालं दर्शन. आपण पाहतोय की 24 तास दर्शन रांगेमध्ये उभे राहून भाविकांनी दर्शन घेतलंय आणि अतिशय आनंद झाल्याचं त्यांनी भावना व्यक्त करतात. 24 तास दर्शन रांगेमध्ये उभं राहणं म्हणजे एक दिव्य परीक्षा असते भाविकाची आणि या दिव्य परीक्षेमध्ये हे सगळे भाविक यशस्वी होऊन बाहेर पडलेत प्रसन्न मनाने, आनंदानं. सुनील उमरे, IBN लोकमत, पंढरपूर. विठ्ठलाच्या दर्शना अगोदर भक्त हे पुंडलिक आणि नामदेव पायरीचं दर्शन घेतात. ही नेमकी काय प्रथा आहे याविषयी सांगतात आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदा. आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात लाखो भाविक येतात आणि सगळ्यांनाच विठोबाच्या पायावर जाऊन दर्शन घेणं होत नाही. दर्शन घ्यायचं असेल तर जवळपास 35 ते 40 तास लागतात. मग यामधून एक सोपा मार्ग आहे की भाविक नामदेव पायरीवर येतात आणि दर्शन घेऊन निघून जातात. मी सध्या नामदेव पायरी समोर उभा आहे आणि या ठिकाणी आपण बघतो की भाविक खूप मोठ्या प्रमाणामध्ये नामदेव पायरीवरून विठ्ठलाचं दर्शन घेतात. सकाळपासून या ठिकाणी रांग आहे आणि या विठ्ठल पायरीवर दर्शन झाल्याशिवाय दुसरं दर्शन होत नाही. सुरुवातीलाच विठ्ठल पायरीला येऊन या ठिकाणी भाविक दर्शन घेतात आणि ज्या भाविकांना दर्शन विठ्ठलाचं होत नाही त्यांच्या मुखदर्शनाची सोय या ठिकाणी मंदिर संस्थांनी केलेली आहे आणि थेट या ठिकाणाहून जे आहेत नामदेव पायरीच्या वर
जो डिस्प्ले लावलेला आहे त्या ठिकाणी थेट विठ्ठलाचं दर्शन या ठिकाणी होतं आणि या पायरीच्या खाली येऊन भाविक सकाळपासून दर्शन घेतात. दर्शन घेतल्यानंतर आपले कान दोन्ही हाताने धरून एक राऊंड मारतात आणि या ठिकाणाहून निघून जातात. माझ्यासोबत काही माऊली आहेत. माऊली मला एक सांगा, पावले नामदेव पायरीचं दर्शनच का घेतलं जातं? पांडुरंगाचा भक्त पहिला भक्त नामदेव भक्त आहे, त्याच्यानंतर पुंडलिक भक्त आहे. पुंडलिक भक्त आहे. झालं की नाही? आमचं नामदेव पायरीचं दर्शन झालं, त्याच्यानंतर मुखदर्शन झालं पांडुरंगाचं. नामदेव पायरीचं अगोदर दर्शन, पुंडलिकाचं अगोदर दर्शन, नंतर नामदेव पायरीचं नंतर विठ्ठल. झालं का? हा दर्शन झालं, आमचं दोघांचंही दर्शन झालं. मॅडम पण आहे. काय म्हणणार तुमचं नामदेव पायरीवर दर्शन? किती वेळ लागला पण? नामदेव पायरीचं लगेच होते. तिकडे आम्हाला 25 घंटे लागले. नामदेव पायरीचं लगेच दर्शन होतं, कारण नामदेव पायरीला या ठिकाणी उभं राहून कुठूनही दर्शन घेता येतं. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी असते. प्रत्यक्ष विठ्ठलाचं दर्शन घ्यायला मात्र 35 ते 40 तास लागतात. त्यामुळे या ठिकाणी शॉर्टकटमध्ये ज्या भाविकांना जमत नाही किंवा 35 तास रांगेत उभा राहता येत नाही, ती जे आहे ते भाविक या ठिकाणी येतात आणि नामदेव पायरीचं दर्शन घेतात आणि त्या वर लागलेल्या डिस्प्लेवर थेट विठ्ठल आणि रखुमाईचं दर्शन या ठिकाणी त्यांना होतं. आणि नामदेव पायरीचं दर्शन आणि डिस्प्लेवर जे विठ्ठल आणि रखुमाईचं दर्शन आहे ते दर्शन झाल्यानंतर जो वारकरी इतक्या दिवस चालत आला तो एका समाधानानं परत आपल्या गावाकडे जातो. उमेश गोविलकरसह सिद्धार्थ गोदाम, IBN लोकमत, पंढरपूर. पंढरपुरात सध्या काय वातावरण आहे आणि वारकऱ्यांमध्ये कसा उत्साह आहे सगळं आपल्याला भेटी लागी जीवामध्ये जाणून घ्यायचं. पण इथे आपण येतो एक छोटासा ब्रेक. तुम्ही पहा फक्त IBN. भेटीलागी जीवामध्ये आपलं स्वागत. आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांसहित अनेक मंत्री आणि अधिकारी हे पंढरपुरात मुक्कामाला असतात. शासकीय विश्रामगृहाच्या भटारखान्यात रुचकर जेवण बनवण्याचं सध्या काम सुरू आहे. याविषयी सांगतायत आमचे प्रतिनिधी राजेंद्र हुंजे. आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपुरामध्ये मंत्र्यांची जंत्री असते इथं राहायला आलेली, कारण दुसऱ्या दिवशी उपवास आहे. आदल्या दिवशी सगळ्यांना जेवण करावं लागतं. त्यामुळे आजचा आदल्या दिवशीचं जे जेवणाचा सगळा कार्यक्रम आहे तो इथे आता तयार होतोय. भटारखान्यात मी शासकीय विश्रामगृहाचे आहे. बापू आहेत जे खानसाम आहेत त्या इथले अशोक देवकर, त्यांना बापू म्हणतात सगळे लाडाने सगळे, त्यामुळे बापू या नावानेच इथं प्रसिद्ध आहेत. मंत्र्यांमध्ये बापू या नावाने त्यांना ओळखलं जातं. भरल्या वांग्याची भाजी तयार आहे, वांगी चिरून तयार आहेत सगळे. आता कढई भरून वांगी आपण बघतोय. 6 ते 7 मंत्र्यांसोबत त्यांच्या सगळ्या लवाजमा इथं आलेला आहे. बापूंनी मस्तपैकी इथं गॅसवरती वांगी आता भरली वांगी मसाला भरून बापू तयार आहे. काय बेत आहे आज रात्रीचं? आज मेथी भाजी, तांदूळसा, भेंडी मसाला, आमटी, बटाटा रस्सा आणि किती मंत्री आलेत सगळे? एक 8 ते 9 मंत्री आलेत. आणि सोबत त्यांची फॅमिली आणि सीएम सेम साहेबाची फॅमिली. भाजीचा रस्त्याचा वास जोरात येतो बापू. तुमच्या हातचं खायचं म्हणजे बापूंच्या हातचं खायचं म्हणजे एक मोठी चव तोंडाला कायम रेंगाळत राहते. मुंबईत गेलो तर परत आम्हाला यावंसं वाटतं, कारण नेहमी आल्यानंतर आषाढीला आम्ही आस्वाद घेतो. बापू भाजी एकच आहे की अजून काय काय याच्यात? भेंडी आहे, आमटी. हे बघा मस्त तर्रीदार आमटी इकडे बापूंनी तयार केलेली आहे. त्यामुळे आता संध्याकाळीच मोह होतोय मला जेवणाचा घ्यायचा, कारण उद्या एकादशी आहे. उद्या जे काही उपवासाचं मिळेल ते मिळेल, नाही मिळेल तर बापूच्या हातचं इथं खायला लागणार. मटकी सुका फ्राय. मटकी सुका फ्राय पण आहे, ती पण करताय? करायचं. पण कुठे आहे मटकी बापू? मटकी कुठे आहे? ही एवढी मटकी पुरती का? मटकी पण आहे एवढी सगळी मस्त मोड आलेली मटकी आहे. आणि मोड आलेली मटकी म्हणजे पौष्टिक खाद्य आहे, त्यामुळे मंत्र्यांना तुम्ही आज पौष्टिक खाऊ घालताय सगळं. हरकत नाही. अजून काय बनवताय बापू? भेंडी मसाला. अच्छा, किचन सगळं इथे शासकीय विश्रामगृहातला पण पाहतोय. इथे काय बनवताय तुम्ही? हे भेंडी मसाला. भेंडी मसाला, तांदूळसा बनवलेला आहे. तांदूळसा बनवलेला आहे, मेथी बनवलेली आहे आणि बाजूला चहाला पण उकळी देत आहे. चहाला उकळी चालूच आहे, जे कोणी येतील त्याला चालू आहे. VIP अद्रक घालून स्पेशल. अजून काय काय असतं? काय म्हणजे किती काम असतं मंत्री सगळे आल्यानंतर? धावपळ किती असते? भरपूर धावपळ असते. साधारणतः किती किलोचं अन्न बनतं? भात किती किलोचा होतो? आमटी कितीची होते? काय 15 किलोचा राईस बनवतो मी एका वेळेस, आणि 20 किलोची भाजी असं प्रमाणे सगळे बनवतोय. आणि चपात्या किती लागतात? चपात्या जवळजवळ 500 पर्यंत जातात चपात्या. बरं. आणि मग उद्या उपवासाचं काय बनवता का नाही? उपवासाला खिचडी, भगर, बटाटा भाजी, आमटी, ते सगळं. आणि हिरवी मिरची तळलेली.
अरे वा, हा. बापू उद्या यायचं का हा, उपासाला? उद्या या ना हा? मग. हो. उपवासाला यायचं. हो. बापूने आमंत्रण दिलं आपल्याला उपवासाला यायचं. त्यामुळे अशोक देवकर यांचं नाव आहे, आम्ही सगळे लाडाने बापू त्यांना म्हणतात, त्यामुळे मी त्यांना बापूच म्हणतो. बापूंच्या हातचं खायचं म्हणजे पुन्हा एकदा पंढरपूरला येऊन या विश्रामगृहाला भेट द्यायचं असं समीकरण आहे. निखिल करंदीकरसह राजेंद्र होंजे, IBN लोकमत, पंढरपूर. आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला आता पंढरपूरमध्ये वैष्णवांची मांदियाळी जमायला सुरुवात झाली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज या 2 प्रमुख पालख्यांसह इतर ठिकाणांहून देखील निघालेल्या अनेक संतांच्या पालख्याही आता पंढरपुरात दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तर बाहेर गावावरून येणाऱ्या वारकऱ्यांसाठी विशेष रेल्वे गाड्याही सोडण्यात आलेल्या आहेत. भाविक पंढरपुरात एसटी बसनंही दाखल होत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुपारी 4 वाजता पंढरपुरामध्ये दाखल झालेले आहेत. तर आज संध्याकाळी त्यांच्या हस्ते वारकऱ्यांसाठीच्या कृषी पंढरी या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन केलं जाणार आहे. उद्या पहाटे 2:30 वाजता मुख्यमंत्री सहपत्नी विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करतील. यात्रा काळामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडक बंदोबस्तही करण्यात आला. पुन्हा इथे आपण घेतो एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पहा फक्त IBN. ब्रेकनंतर आपलं स्वागत. आषाढी वारी सोहळ्यासाठी रेल्वेनं भाविकांसाठी आता विशेष व्यवस्थाही केली आहे. मध्य रेल्वेनं आषाढी वारी सोहळ्यासाठी तब्बल 126 रेल्वे गाड्या सोडलेल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये गाड्यांची संख्या ही 26 वाढवण्यात आली आहे. तर वारकऱ्यांना अल्प दरात वारी करता यावी यासाठी रेल्वेनं विशेष खबरदारी घेतली आहे. गेल्या वर्षी 2.25 लाख वारकऱ्यांनी रेल्वेनं प्रवास केला होता. तर यंदा ही संख्या वाढेल असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय. दरम्यान भुसावळहून पंढरपूरला एक यात्रा स्पेशल गाडी मोफत सोडण्यात आली आहे. त्यानंतर भेटीलागी जीवामध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. तुम्ही पहा फक्त IBN लोकमत.